ओव्हीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण एक बटाट्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। खूपच झटपट आणि कमी वेळात ही रेसिपी तयार होते। या नवरात्रीमध्ये उपवासासाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर इथे तुम्ही पाहू शकता एक मोठ्या आकाराचा मी बटाटा घेतलेला आहे। तुम्ही इथे 2 बटाटे देखील घेऊ शकता। तर बटाट्याची स्वच्छ अशी आपण साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बटाटा साल काढल्यावरती स्वच्छ धुवून घ्या, कारण की आपल्याला नंतरनं बटाटा हा धुवायचा नाही आहे। आता मी ह्या बटाट्याची छान अशी बारीक किसणीने किस करून घेणार आहे। तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल त्याने देखील तुम्ही वरच्या वर अशा पद्धतीने किस करू शकता, पण शक्यतो याच्यासाठी बारीक किसणीचाच वापर करा। तर इथे मी अर्ध्या बटाट्याची अशा पद्धतीने किस करून घेतलेला आहे। छान असा एकसारखा किस करून झालेला आहे। आता हा बटाटा धुवायचा नाही, आपल्याला असाच वापरायचा आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तर हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे। तुम्ही इथे कच्च्या शेंगदाण्याचा कूट घातला तरी देखील चालेल। थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर घालत नसाल तर तुम्ही इथे नाही घातली तरी देखील चालेल। 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, म्हणजे 6 ते 7 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट हे कमी जास्त करू शकता। आणि अगदी थोडंसं जिरा पावडर घेतलेला आहे। या जागी तुम्ही जिरे घातले तरी देखील चालेल। आता हे हातानेच आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपल्याला कोणतेही पीठ वापरायचं नाही आहे, किंवा शाबूत तांदळाचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, तर इथे कोणतेही मी इथे पीठ वापरलेलं नाही आहे। याला स्वतःचंच एक मॉइश्चर सुटतं आणि हे छान असे तयार होतात। आता हाताच्या साहाय्याने आपण अगदी छान असं हे मळून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने एकसारखं होत आलेलं आहे हे, आणि थोडंसं ओलसरच असल्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग येतं। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नवरात्र स्पेशल ही रेसिपी करायला सुद्धा विसरू नका। तर एका पॅनवरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी, अगदी अर्धा चमचा इतपत तेल घातलेलं आहे। आणि या रेसिपीला तेल देखील जास्त लागत नाही, अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते। आता तेल छान असं तापलं की यावरती जे बटाट्याचं आपण मिक्स करून घेतलं होतं ते हलक्या हाताने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। छान पातळ असं आपल्याला हे पसरायचं आहे। आणि तुम्हाला जितकं मोठं बनवायचं असेल तितकं तुम्ही मोठं बनवू शकता। तरी इथे मी छोटे छोटेच असे हे तयार करणार आहे। याला तुम्ही बटाट्याची थालीपीठं किंवा धिरडी वगैरे काही म्हणू शकता। आणि हाताच्या साहाय्याने असं थोडंसं वरच्या साईडने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे तुटणार नाही। आणि कढईत थोडंसं तेल लावून घेऊया। जर तुमचा तवा साधा असेल तर थोडंफार तेल जास्त लागू शकतं, पण इथे हा नॉनस्टिकचा तवा मी वापर केलेला आहे, म्हणून अगदी थोडंसं इथं तेल लागणार आहे। आता झाकण ठेवून आपण 1 मिनिटसाठी हे छान शिजवून घेऊया। खालनं अगदी खरपूस असं होऊन द्यायचं आहे आपल्याला। अगदी छान खरपूस खालनं होतो आणि मधनं छान मऊसूत असा हा बटाट्याचा पराठा होतो। खूपच झटपट आणि खूपच चवदार लागतो। तुम्ही हा पराठा दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता। तर दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस असं हा बटाट्याचा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर पुन्हा इथे झाकण ठेवून मी पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा 1 मिनिटभर पराठा छान भाजून घेणार आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच हा पराठा भाजला जातो आणि खूपच कमी वेळात तयार होतो। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर आता इथे छान असा हा खरपूस झालेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरा देखील अशा पद्धतीने मी छान स्प्रेड करून हा शिजायला ठेवलेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।